नमस्कार. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जात आहे. परंतु अद्यापही देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळाला नाहीये. त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. मित्रांनो, हा हप्ता नेमकी कधी मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे आणि कोण या योजनेसाठी आता पात्र राहिला आहे, कोण अपात्र झाला आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहे का, तीही देखील मी तुम्हाला कसं चेक करायचं ते सांगतो. सोबतच तुम्हाला अद्याप हप्ता का मिळाला नाही तीही देखील कसं चेक करायचं. सोबतच या योजनेसंबंधीची जर तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरही देखील देतो. चला तर मग आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जाहीर झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये हस्तांतरित केले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीमुळे या राज्यांना तातडीची मदत म्हणून हा हप्ता वेळेच्या आधीच सरकारने दिला आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील 1.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे डोळे या हप्त्याकडे लागले आहे. पण हा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला 2 अटी आता पूर्ण करावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी खालील 2 अटी पूर्ण केल्या नाही त्यांचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो किंवा तो नाकारलाही देखील जाऊ शकतो. महत्वाची अट म्हणजे ई-केवायसी. ई-केवायसी जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणार नाहीये. आता ई-केवायसी करणं बंधनकारक झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक असणे. आधार कार्ड जर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर ते आताच लिंक करून घ्या, कारण की त्या माध्यमातूनच तुम्हाला पैसे मिळणार आहे. जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुम्हाला या योजनेतून मदत केलं जाईल. महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांची यादी नेमकी कशी तपासायची, तर तुमच्या फोनवरती तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी pmkisan.gov.in या वेबसाईटवरती जाऊन फार्मर कॉर्नर या विभागामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला समोर तुमचं करंट स्टेटस हे दिसून येईल. त्यामध्ये तुम्ही पात्र आहे किंवा अपात्र ते सांगण्यात येईल.